एक कंगोरा आहे. बाकी शिवसेना आहे, समाजवादी पार्टी आहे, इतर सगळे जे प्रमुख पक्ष आहेत, तृणमूल काँग्रेस आहे, हे सगळे त्या बैठकीमध्ये उपस्थित आहेत. डावे पक्ष आहेत. अजून तुम्हाला कोण हवे सांगा मला. 23 पक्ष आज सहभागी होत आहेत. एकमत होईल का? कारण मागच्या वेळेस सुद्धा पंतप्रधान पदाचा चेहरा 2029 आता कोण आहे? नाही, माननीय शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची कायम भूमिका ही राहिलेली आहे की निवडणुकीला सामोरं जाताना एक चेहरा आपण समोर आणला पाहिजे की हे आमचे नेते आहेत, हे आमचे प्रधानमंत्री आहेत, हे आमचे मुख्यमंत्री आहेत. पण महाविकास आघाडीचा जेव्हा निवडणुकीला सामोरी गेली तेव्हाही हा चेहरा जाहीर करायला आणि सांगायला आपण उशीर लावला, त्याचाही आपल्याला फटका बसला. आणि 2024 साली आमची सगळ्यांची भूमिका होती की प्रधानमंत्री पदाचा चेहरा घेऊन आपण समोर जायला पाहिजे. आताही आमचं तेच म्हणणं आहे उद्धव ठाकरे साहेबांचं की 2029 साली निवडणुकीला सामोरं जाताना आपला चेहरा जो आहे हा आपण समोर ठेवून लोकांसमोर जायला पाहिजे. एक आहे की इंडिया आघाडीमध्ये तुम्ही महत्वाचे नेते आहात. तुम्ही काही असं सुचवू इच्छिता का की समजा जर विरोधकांची एकजूट हवी असेल तर काही नवे मित्रपक्षही जोडले जातात. उदाहरणार्थ महाराष्ट्रात राज ठाकरे यांची महाराष्ट्र नवनिर्माण सेना यांनीही इंडिया आघाडीत यावं यासाठी तुम्ही स्वतः काही प्रयत्न करता आहात? नाही, एक लक्षात घ्या की देशभरातले अनेक महत्वाचे पक्ष जे आहेत ज्यांना भाजपची गुलामी नको आहे आणि काही पक्ष त्यांच्याबरोबर त्यांच्या आघाडीत सुद्धा आहे भाजपच्या, असे अनेक पक्ष इंडिया आघाडीच्या संपर्कात आहेत आणि ते योग्य संधीची आणि योग्य वेळेची वाट पाहतात. हे तुम्हाला मी खात्रीनं सांगतो. ज्या क्षणी लोकसभा निवडणुका होतील ची घोषणा होईल त्याच्या आधी अनेक जगजीवनराम जे आणीबाणीमध्ये जगजीवनराम बाहेर पडले होते काँग्रेसमध्ये, भाजपातून किंवा त्यांच्या आघाडीतले अनेक जगजीवनराम हे आमच्या बरोबर आलेले असतील. स्पेसिफिक प्रश्न आहे की तुम्हाला असं या क्षणी वाटतं का महाराष्ट्र नवनिर्माण सेना हा पक्षही इंडिया अलायन्स मध्ये जोडला जावा? नाही, त्या संदर्भामध्ये स्वतः तशी त्यांची इच्छा असेल राज ठाकरे यांची, तर मला असं वाटतं की ते उद्धव ठाकरे साहेबांशी चर्चा करून त्याबाबत दिल्लीतल्या प्रमुख नेत्यांच्या समोर हा प्रस्ताव ठेवला जाईल. शेवटी बघा, हे आघाडीचे आम्ही मालक नाही आहोत, कोणी मालक नाही आहे. अनेक जेव्हा नवीन पक्ष येतात आघाडीत तेव्हा तसे प्रस्ताव त्या बैठकीत ठेवले जातात आणि त्या बैठकीत चर्चा होते. पण स्वतः राज ठाकरे इंडिया अलायन्स मध्ये त्या संदर्भात माझी नेहमी राजकीय चर्चा करतात त्यांच्याशी करतो, पण असं आहे की ते सन्माननीय राज ठाकरे यांचा एक स्वतंत्र पक्ष आहे, त्यांची एक स्वतंत्र भूमिका आहे. महानगरपालिकेत ते शिवसेनेबरोबर जरी युतीमध्ये असले तरी त्यांची असं वाटलं की राज ठाकरे यांनी सुद्धा या प्रवाहात सामील व्हायला पाहिजे, तर इंडिया अलायन्सच्या प्रमुख नेत्यांना त्यांच्याशी चर्चा करावी. राष्ट्रातल्या त्यांची आवश्यकता आम्हाला तर नक्कीच प्रमुख नेत्यांनी राज ठाकरे यांच्याशी चर्चा करावी. उद्धव ठाकरे मध्यस्थी करतात असं त्यांची पण आता